जी चव आपल्या घरच्या चुलीवरच्या जेवणात असते ती बाहेर कुठेच मिळणार नाही, अगदी हॉटेलमध्येही नाही। तर आजचा बेत एकदम विषय हार्ड आहे। बनवला आहे वांगा बटाटा रस्सा, अगदी मराठवाडी स्टाईलने। पूर्वतयारी करून घेतली। वांगे चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घातले। तेल टाकायचं कढईमध्ये, मोहरी जिरं तडतडल्यानंतर कांदा लसूण घालायचा। छान परतवलं टोमॅटो घालायचा। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। टोमॅटो पटकन मऊ होतो। कापून घेतलेली वांगे बटाटे घालायची। झाकण ठेवून 1 मिनिटभर हे परतवून घ्यायचे। तेलामध्ये छान मऊ होतात लवकर। घरगुती काही मसाले आहेत, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट सर्व छान परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पेस्ट घातलेली आहे। या पेस्टमध्ये आपण खोबरं, तीळ आणि धना एकत्र घालून बारीक पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली। अगदी साधी, सिंपल, सोपी अशी रेसिपी आहे आणि खायला देखील तेवढी छान आहे। अगदी वासानेच खावीशी वाटेल। सर्वत्र याचा वास पसरलेला आहे। आता झाकून ग्रेव्हीला पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं। सुकी भाजी हवी असेल तर इथे अजिबात पाणी घालायचं नाही। मी इथे रस्सा भाजी केली, गरम पाणी यामध्ये घातलं। 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवरती छान अशी शिजवून घेतली। हिरवीगार अशी कोथिंबीर घातली। बघा किती छान कलर आलाय भाजीला। आता गरम गरम भाकरीसोबत ही भाजी म्हणजे साक्षात सुखच। तुम्हाला ही साधी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। त्याचसोबत नवीन रेसिपीसाठी नक्की फॉलो करा। पुन्हा भेटूया असेच एखाद्या साध्या, सोप्या आणि खमंग रेसिपीसोबत।